माणिकराव कोकाटे देखील त्यांना भेटण्याकरता गेलेले होते. पण यातच आपण बघा दुसरेही घडामोडी घडताना दिसत आहेत. विधानसभेचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याचं आपण पाहतोय, तरी राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय अद्याप झालेला नाहीये. अशातच महाविकास आघाडीतच विरोधी पक्षनेतेपदावरून रस्सीखेच सुरू आहे. एकीकडे विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरेंच्या पक्षानं दावा सांगितलाय, तर काँग्रेसनं विधान परिषदेच्या विरोधी नेतेपदाची मागणी केल्यानं महाविकास आघाडीत कुरघोडी सुरू झाल्याचं बोललं जात आहे. आता विधानसभा अध्यक्षपद नेमका काय, म्हणजे या पदाला घेऊन काय निर्णय घेतला जातोय किंवा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे विरोधकांचं लक्ष लागलंय. विरोधी पक्षनेतेपदावरून रस्सीखेच. शिवसेनेचा विरोधी पक्षनेता व्हायला मला कोणती अडचण दिसत नाही. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा. परिषदेमध्ये काँग्रेसचे जास्त आमदार आहेत, आम्ही आमचा विरोधी पक्षनेता करू. काँग्रेसची मागणी ठाकरे मान्य करणार. चर्चा करून आणि उद्धव साहेब जे नाव ठरवतील त्याच्यावर पुढे. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं असलं तरी राज्याला विरोधी पक्षनेता मिळालेला नाही. महाविकास आघाडीकडे एकूण संख्याबळाच्या 10% म्हणजे 28 इतकीही आमदार संख्या नसल्यानं तिढा निर्माण झालाय. दरम्यान महाविकास आघाडीतल्या एकाही पक्षानं अद्याप तरी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरती दावा केलेला नसला तरी ठाकरेंची शिवसेना मात्र या पदासाठी इच्छुक आहे. मंत्र्यांची मनमानी चालू आहे. भ्रष्टाचारी मोकाट सुटतील. त्यांना व्यसन घालण्यासाठी लोकशाहीनं, संसदीय लोकशाहीनं आणि संविधानानं विरोधी पक्षनेत्याची तरतूद कॅबिनेट दर्जासह केलेली आहे. आणि असा कोणताही नियम नाहीये. अनेक राज्यामध्ये 4 किंवा 5 सदस्य असलेल्यांना सुद्धा लोकशाहीची बूज राखण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद मिळालेलं आहे. इथे तर आमचे एकत्रित मिळून 50च्या वर आहेत. त्याच्यामुळे शिवसेनेचा विरोधी पक्षनेता व्हायला मला कोणती अडचण दिसत नाही. विधानसभेत शिवसेनेचे 20 आमदार आहेत. काँग्रेसच्या आमदारांची संख्या 16 इतकी आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 10 आमदार आहेत. विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद जर ठाकरेंच्या पक्षाला हवं असेल तर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळावं अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करतात. विधानसभेमध्ये शिवसेना हा पक्ष मोठा पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचा कॅन्डिडेट डिक्लेअर केला पाहिजे. त्याचप्रमाणे वरच्या सभागृहामध्ये परिषदेमध्ये काँग्रेसचे जास्त आमदार आहेत, तिथं आम्ही आमचा विरोधी पक्षनेता करू. मी कुठच्याही त्यांच्या अंतर्गत विषयात जाणार नाही. विधान परिषदेचे आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब आहेत आणि खालच्या हाऊसमध्ये देखील आम्ही चर्चा करून आणि उद्धव साहेब जे नाव ठरवतील त्याच्यावर पुढे. 2022 मध्ये राज्यातल्या सत्तांतरानंतर ठाकरेंच्या पक्षाकडे काँग्रेसपेक्षा कमी सदस्य संख्या असताना सुद्धा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसनं दावा सांगितला नव्हता. विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता काँग्रेसचं विधानसभेतलं संख्याबळ कमी झालंय. अशा स्थितीत विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात ठाकरेंचा पक्ष कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडे विरोधी पक्ष नेत्याएवढी देखील आमदार संख्याबळ ठेवलं नाही. जनतेने कौल दिला महायुतीच्या बाजूने आणि म्हणून लँडस्लाईड मॅन्डेट मिळालेलं आहे. तरी सुद्धा विरोधी पक्षनेते पदाचा जो निर्णय आहे तो विधानसभेचे अध्यक्ष हे घेतील. ठाकरेंच्या पक्षानं विधिमंडळ सचिवालयाला पत्र पाठवत विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात नियमावली मागितलेली. विरोधी पक्षनेत्यासाठी किती सदस्य संख्या असावी असा कोणताही नियम नसल्याचं उत्तर विधिमंडळ सचिवालयाकडनं देण्यात आलं. विधानसभेचे अध्यक्ष याबाबत योग्य विचार करून निर्णय घेत असतात असंही उत्तर विधिमंडळ सचिवालयाकडनं देण्यात आलं. आता विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरेंचा पक्ष दावा करणार का, त्यासाठी कुणाचं नाव पुढे येणार आणि ठाकरेंच्या दाव्यावरती विधानसभेचे अध्यक्ष कोणता निर्णय घेणार यावरतीच विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याचं भवितव्य अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.